महिलेची एक चुकी झाली आणि शिर झालं धडा वेगळं। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पालघर येथून ही अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कसारा रस्त्यावर वैतरणा नदीजवळ एका महिलेचं शिर नसलेलं धड आढळून आलं। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी फक्त महिलेचे धड होते व त्या मृतदेहाच्या हातावर ममता असे नाव गोंदले होते आणि पायात चांदीचे जोडवे होते। त्यावर SDSC असा मार्क होता। या धाग्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर जी काही धक्कादायक माहिती समोर आली त्याने सर्वच जण हादरून गेले। जोडव्यावरील मार्कवरून पोलिसांनी असा दागिना कुठे बनतो ते पाहिलं आणि त्यानंतर शिरपूर परिसरात आदिवासी महिला असा दागिना वापरत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तेथील ज्वेलर्स मध्ये जाऊन महिलेची ओळख पटवली। शिरपूर तालुक्यात राहणारी ममता पवार असे या महिलेचं नाव आहे। त्यांच्याच गावात राहत असलेले सुनील यादव या परप्रांतीय व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सुनील याचा शोध घेतला आणि त्याला सोलापूर येथून अटक केली। तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे। त्यानंतर पोलिसांना त्यांनी सविस्तर गुन्ह्याची कबुली दिली। मृत ममता सुनीलकडे लग्नाचा तगादा लावत होती व आपल्या नावावर मालमत्ता करावी म्हणून ती त्याच्या मागे लागली होती। तिच्या मागणीला कंटाळून सुनील यादव याने तिला लोणावळा येथे फिरण्यासाठी नेण्याचे आमिष दाखवले व तेथे रुमालाने गळा आवळून तिला ठार केले व तिचे शिर धडा वेगळे केले। शिर नसल्यामुळे तिच्याविषयी कोणालाही माहिती कळणार नाही असा त्यांचा अंदाज होता। तिचे शिर गाडीत घेऊन ते परतले। त्यांनी शिर कुठे फेकले याचा तपास पोलीस करत आहेत। ही घटना कळताच सर्वांनाच धक्का बसला। अत्यंत भयानक अशी ही घटना आहे। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका।